गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगली. आज आपण इयत्ता चौथी गणितचं लेक्चर घेणार आहोत. आपला बऱ्यापैकी मराठीचा सिलेबस झालेला आहे. फक्त 12 ते 15 दिवस आपल्या आय विनरच्या एक्झामला शिल्लक आहे. त्या पिरियडमध्ये आपण भरपूर असा जो रात्रंदिवस म्हणजे म्हटला तरी भरपूर अभ्यास करायचा आहे. कारण की आपल्याला हे आपण जर ह्या स्टेप जर पुढे असं व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला 90 स्कॉलरशिपला आपण खूप चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळवणार आहोत. तर बघा, आज सरळ व्याज शिकवणार. सरळ व्याज म्हणजे काय? तर एका ठराविक कालावधीत म्हणजे समजा महिना, ठराविक कालावधी म्हणजे एक महिना, एक एक वर्ष, 6 महिने. तर ठराविक कालावधीत काही विशिष्ट रकमेवर, आता 6 महिन्याची रक्कम 500 रुपये धरा, काही विशिष्ट रकमेवर व्याज मिळवणे किंवा भरणे याचा अंदाज लावण्याचे एक सूत्र. काही ठराविक कालावधीसाठी म्हणजे 6 महिन्याला तुम्ही बँकेत 500 रुपये ठेवला आणि 10% व्याजाने ठेवला तर तुम्हाला त्याच्यावर 500 रुपये 10% व्याज मिळू शकते किंवा भराय त्यांच्याकडून जर घेतला तर आपल्याला 10% असे भरावे लागणारे सूत्र आहे. आता सरळ व्याजाचे सूत्र काय आहे बघा. आता सरळ व्याजाचे सूत्र बघा, इथं लिहितात सरळ व्याज. सरळ व्याजाचे सूत्र पुढे लक्ष द्या. तर सरळ व्याजाचे सूत्र मुद्दल दर मुदत. बघा, मुद्दल दर आणि मुदत छेद 100. मुद्दल म्हणजे आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तिथं जो मुद्दल दिलेला असतो म्हणजे 500 रुपये मुद्दलाचे द सा दसे. आता इथं नवीन जो शब्द येतो तो द सा द शे. द सा दशे म्हणजे दर साल, प्रत्येक वर्षी, दर साल, दर शेकडा. दर साल, दर शेकडा म्हणजे दसा दसे. हे आपल्याला काय करतात, ह्याच्यामध्ये विचारतात. म्हणजे समजा दर साल, दर शेकडा 500 रुपये. रुपये म्हणजे दर. हम्म रुपये म्हणजे दर. तर 8 दराने म्हणजे मुदत, 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती येतात? तर सॉरी, मुदत म्हणजे इथं काय येणार आहे, 3 वर्षाचे सरळ व्याज छेद 100. म्हणजे 100ला काय करायचंय, भाग घालवायचा. लक्षात आलं? दसा दशे म्हणजे दर साल, दर शेकडा. आणि सरळ व्याजाचं सूत्र आहे म गुणिले द गुणिले मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. हा, मग ह्याला आपण म गुणिले द गुणिले क सुद्धा म्हणू शकतो. बघा आता त्याच्यावर कसं पडतात बघा, प्रश्न कसे पडतात बघा. प्रश्न बघायचे. बघा, प्रश्न बघा. 500 रुपये मुदलाचे बघा. प्रश्न लिहून देणार आहे, 2 उदाहरणं याच्यातली सोडून देणार आहे. 500 रुपये मुदलाचे, 500 रुपये मुदलाचे, इथं मुद्दल लिहिलंय, इथं मुद्दल लिहिलंय. 500 रुपये मुदलाचे म्हणजे इथं ही किंमत घालायची आहे. द सा दसे, द सा द शे म्हणजे दर साल, दर शेकडा. 8 दराने, 8 दराने दर. हे बघा, इथं 8 दराने म्हटलेलं आहे की नाही. 8 दराने 500 रुपये मुद्दल, 8 दर, 3 वर्षाचे सरळ व्याज किती? 3 वर्षाचे सरळ व्याज किती? बघा, प्रश्न मी इथं लिहिलेला आहे. 500 रुपये मुद्दलाचे म्हणजे इथं मुद्दल लिहिलंय, तिथं 500 रुपये टाकायचं. गुणिले करायचं, दर लिहिलाय, दर 8 दरांनी दर दिलाय म्हणजे इथं 8 टाकायचं. आणि मुदत दिल्या म्हणजे 3 वर्ष म्हणजे मुदत, मुदत म्हणजे काळ, वर्ष. मग इथं 3 टाकायचंय. छेद 100 आहे कसं करायचं, काही अवघड नाहीये गेली. बघा, 500 रुपये, 500 रुपये मुद्दलाचे 8 दराने. बघा, 500 रुपये मुद्दलाचे 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? म्हणजे 500 पुढं लक्ष द्यायचंय. 500 गुणिले 8, 500 गुणिले 8 गुणिले 3 आहे आणि छेद 100 आहे. छेद 100 म्हणजे भागिले 100. मग 100 न 500ला भाग जातो का?
100ला 500 भाग जातो का, म्हणजे 100च्या पाड्यात 500 आहे का? 100 एके 100, 100 दोन्ही 200, 100 त्रिके 300, 100 चौक 400, 100 पाचा 500. म्हणजे यातली कुठलीही संख्या ह्याच्या पाड्यात आहे का बघून भाग घालून घ्यायचा. 100 एके 100, 100 पाचा 500. मग 5 गुणिले 8 गुणिले 3 करूया आपण. हा, मग 8 पंचे 40. हा, 8 गुणिले 5, 8 पंचे 40 गुणिले 3. 40 गुणिले 3 एका साईडला करून घेऊया. 4 त्रिकम 12. हे 100 गेलेले आहेत, 120 आलं बघा. मग सरळ व्याजचं उत्तर, सरळ व्याज बरोबर 120 रुपये उत्तर आलं. सरळ व्याज किती येणार आहे? 120 रुपये उत्तर आहे. सोपं आहे की नाही? मग फक्त सरळ व्याज हे म्हणताना आपल्याला अवघड वाटतं, पण हे करताना अगदी सोपं आहे. पुढं असंच एक गणित बघा. कधी कधी काय विचारतात, सरळ व्याज देतात आणि मुद्दल विचारतात. आता तुम्हाला काय करणार आहे मी, एक गणित देणार आहे. तुम्ही हे गणित आता सगळ्यांनी करायचं आहे. 1 मिनिट वेळ देतो. 100 रुपये चे द सा द से, आता केलं त्या पद्धतीनंच करा. 8 दराने 3 वर्षाचे व्याज किती? व्याज म्हणजे सरळ व्याज. व्याज किती? आता इथं काय करायचंय तुम्ही, म द क, क म्हणजे कर, म गुणिले द गुणिले क छेद 100. याच्यामध्ये किमती घाला आणि उत्तर काढायचंय. याच्यामध्ये काय करायचंय, किंमत घाला आणि उत्तर काढायचं आहे. बघा, अगदी सोपं आहे. समोर लक्ष द्या, ज्याच्या लक्षात येत नसेल त्यांनी. काय केलेलं आहे, मुद्दल काय आहे, तर 100. दर किती आहे? 8. कुणी करू नका. वर्ष किती आहे? काळ 3 छेद 100. आता 100 ना ह्या तिन्ही कशाला भाग जातो? 100 ना या 100ला भाग जातो. कसा भाग जातो समोर बघा. कसा भाग जातो समोर बघा. 100 एके 100, 100 एके 100. 8चा पाडा 3 पर्यंत म्हणा. 8 त्रिक 24. याचं उत्तर फक्त 24 आलं बघा. सरळ व्याज बरोबर 24. हा, आता काय करतात, सरळ व्याजच काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. बघा, हा प्रश्न वाचणार आहे मी फक्त. दसा दसे 5 दराने, बघा, द सा द से 5 दराने 6 वर्षाचे 6 वर्षाचे सरळ मुद्दलाचे सरळ व्याज, मुद्दलाचे सरळ व्याज 360 होते, तर मुद्दल किती? तर मुद्दल किती विचारलेलं आहे. तेच सूत्र वापरायचं. समोर लक्ष द्या. आहे तेच सूत्र वापरा. सरळ व्याज बरोबर आहे ते सूत्र वापरूया. म गुणिले द गुणिले क. हा,
मग मुद्दल दिलेला आहे दशादशे 5 दराने दर दिलेला आहे. दर लिहून टाकूया 5. काळ दिलेला आहे 6 वर्षाचे म्हणजे काळ दिलेला आहे 6. मुद्दल काढायचं आहे. चळ व्याज दिलेला आहे 360. मुद्दल काढायचंय म्हणून इथं मी म आहे तसं लिहिलेलं आहे. आता तुम्ही गोंधळून जाणार ह्याच्यातच. मग 360 इकडं आहे आणि 100 इकडं आहे. मग 100 इकडं आहे ते इकडं भागाकार आहे. इकडे गेल्यावर ते गुणाकार होणार आहे. म्हणून 360 गुणिले 100 छेद म गुणिले सॉरी म 5 गुणिले 6 हे आहे असं खाली घेतलं हे आहे असं वरती घेतलं. आता काय करूया ह्या सगळ्यांना 5 न आणि 6 ने वरच्या याला भाग जातोय का बघूया. भागाकार करूया 6 1 6 6 6 36 5 1 5 5 दोन्ही 10 मग 6 दोन्ही 12 1200 मुद्दल आलेली आहे. 1200 का 6 दोन्ही 12 आणि ही वरच्या दोन शून्य मुद्दल आलेली आहे. आलं लक्षात. अगदी सोप्या पद्धतीचं आहे. फक्त आपल्याला गुणाकार व भागाकार व्यवस्थित जमला पाहिजे तर आपल्याला काय येतं सरळ व्याज व्यवस्थित आपल्याला येणार आहे. पुढं बघा पुढचा घटक आहे त्याच्यामध्ये 26 भूमिती. भूमितीचा घटक आता आपण शिकायचा आहे. त्याच्यामध्ये त्रिकोण चौरस आयत बाजू आणि शिरोबिंदू. तर पहिला आहे बिंदू सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा आहे बिंदू. ह्याला म्हणायचं बिंदू. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. उदाहरणार्थ हा बिंदू आहे 1 2 3 4 पाहिजे तेवढे आपण काढू शकतो. याला बिंदू म्हणायचं. दुसरा आहे रेषाखंड. दोन्ही बाजूला मर्यादित म्हणजे दोन्ही बाजूला खंडित ह्याला म्हणायचं रेषाखंड. दोन बिंदू एकमेकांना जोडल्यास हे दोन बिंदू एकमेकांना जोडल्यास रेषाखंड तयार होतो. रेषाखंड इकडं किंवा इकडं वाढत जात नाही. रेषाखंड काय होतो दोन्ही बाजूला वाढत जात नाही. हा दोन्ही बाजूला काय असतो खंडित असतो. आलं लक्षात. पुढे आहे रेषा. रेषा ही दोन्ही बाजूला वाढत जाते. या साईडला दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी अमर्याद म्हणजेच कधीही कुठं ती खंडित होत नाहीये. त्याच्यानंतर किरण. आपल्याला हे झालेलं आहे तिसरीला सुद्धा. किरण किरण एका बिंदूतून दुसऱ्या बाजूने अमर्याद वाढणारी आकृती म्हणजे किरण. एका बिंदूतून दुसऱ्या बाजूने अमर्याद वाढणारी बाजू म्हणजे किरण असते. किरण सुद्धा आपल्याला तिसरीला झालेला आहे. पुढे बघा आता जो शिकवणार आहे तो कोन. तर आपल्याकडे कोन मापक असतं. तर इकडे लक्ष द्या. हा आहे कोन. इथं 3 प्रकारचे मी कोन काढलेले आहेत. 3 प्रकारचे कोन काढलेले आहेत. याच्यामध्ये याला नाव ए बी आणि सी. ह्याला एल एम एन. ह्याला पी कोन पी कोन क्यू कोन आर. पुढे बघा सगळ्यांनी. आता हा जर कोण बघितला हा कोण बघितला हा कोण बघितला तर ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. कारण की आपण जर कोन मापक घेतलं तर हा कोन मापक असतो असा. त्याच्यामध्ये इथं बरोबर 90 अंशाचं माप असतं. 90 इथं 180 इथं 0 अंश सेल्सिअस इथं 180 अंश सेल्सिअस. दिसतं सगळ्यांना. दिसतं सगळ्यांना. तर बघा हा जो कोन मापक आहे इथं बरोबर हा मध्याला कोन मापक जो आहे हा 90 अंश असतो. म्हणजे आपण कर्कटक न काढताना बरोबर 90 अंशाचा जो कोन असतो हा
तो काटकोन म्हणायचं. काटकोन, 90 अंशाचा काटकोन. मग शून्यापासून त्याचा अंश शून्यापासून शून्यापेक्षा जास्त, 0 अंशापेक्षा जास्त आणि बरोबर 90 अंश असतं, तो कोन LMN काटकोन आहे. पुढे बघा, त्या 90 अंशापेक्षा कमी 89 असू दे, 70 असू दे, 65 असू दे, 65 अंश सेल्सिअस जो असतो, आता हा आपण 65 अंश धरूया, तो लघु कोण असतो. 90 अंशापेक्षा कमी तो लघु कोण असतो. त्या लघु कोणाचं माप कसं मोजतात, 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी. 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी जो कोण असतो तो लघु कोण असतो. पुढे बघा, 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी. आता हे 90 अंश इथं आलं, मग 90च्या पुढे काय येणार, 91, 92, 93 असं करत 94 असा गेला बघा. हा कोण, हा पूर्ण असा आणि असा, म्हणजे हा कोण 150 अंशाचा. हा मोठा आहे ना, म्हणून विशाल कोण म्हणायचं. विशाल कोण. विशाल कोण म्हणायचं त्याला. जो 90 अंशापेक्षा कमी असतो तो लघु कोण. 90 बरोबर 90 मापाचा असतो तो काटकोन. 90 अंशापेक्षा जास्त असतो तो विशाल कोण. आणि जो सरळ 180 मापाचा पण कोण असतो, हा असा असतो 180 मापाचा, 180 अंश, हा असतो सरळ कोण. 180 अंश मापाचा हा सरळ कोण असतो. आलं लक्षात. कोण. आता अशाच प्रकारे मी तुम्हाला ह्याचं शिकवणार आहे, त्रिकोणाचे प्रकार. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. सम सम म्हणजे समान, लक्षात ठेवा. सम म्हणजे समान, समभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्या समभुज त्रिकोण म्हणतात. तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान समान असतात तो समभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण, या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या वेगवेगळ्या असतात. 1 2 1 2 3. विषम म्हणजे काय तर वेगवेगळ्या. विषमभुज, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असमान असतात त्याला विषमभुज म्हणतात. तिन्ही बाजू वेगवेगळ्या असमान. समद्विभुज, समद्विभुज, ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात, दोन बाजू समान असतात त्याला, आणि दोन कोण सुद्धा समान असतात. याच्या बघितलं तर याचे तिन्ही कोण समान मापाचे असतात आणि तिन्ही बाजू समान मापाचे असतात. आणि त्याच याच तिन्ही कोण असमान मापाचे असतात, तिन्ही बाजू असमान मापाचे असतात. आणि ह्याचा तिन्ही सुद्धा दोन कोण समान मापाचे असतात आणि एक कोण वेगळा असतो, म्हणून हा समद्विभुज त्रिकोण आहे. दोन बाजू समान असतात समद्विभुजच्या. पुढे बघा, लघुकोण त्रिकोण, ज्याच्या तिन्ही कोण लघु असतात म्हणजे 90 अंशापेक्षा कमी, ज्याचे तिन्ही कोण, याला 3 शिरोबिंदू 3 बाजू 3 कोण असतात त्याला लघुकोण म्हणतात. लघुकोण म्हणजे तिन्ही कोण 90 अंशापेक्षा कमी. काटकोन म्हणजे काय, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण याचे एकच हा काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू, एक कोण काटकोन. हे बघा, एक कोण हा काटकोन आणि हे दोन्ही कोण हे लघुकोण असतात, त्याला काटकोन त्रिकोण म्हणायचं. काटकोन त्रिकोण. विशाल कोण त्रिकोण, याच्या
एक कोण विशाल कोण असतो आणि दोन्ही कोण लघु कोण असतात. हा विशाल कोण येणार आणि हे लघु कोण. मग हा विशाल कोण त्रिकोण झाला. लक्षात आलं. आता घेऊया चौरस. चौरस म्हणजे ज्याच्या चारी बाजू समान असतात तो चौरस. चौरस याच्या चारी बाजू समान असतात. चारी कोण 90 अंशाचे असतात. बघा ह्याचे चारी कोण 90 अंशाचे असतात. हे बघा चौरस ए बी सी डी. लक्षात. आयत हा झाला चौरस. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि ह्याचे सुद्धा समोरासमोरील बाजू समान असतात. चारी कोण काटकोन त्रिकोण असतात. समभुज चौकोन. समभुज चौकोन सर्व बाजू समान, सम्मुख कोण समान असतात. सर्व बाजू याच्या समान असतात, सम्मुख कोण समान असतात. पतंग चौकोन. पतंग चौकोन. पतंग चौकोनामध्ये लगतच्या दोन बाजू समान असतात आणि कोणांची जोडी समान असते. लगतच्या दोन बाजू असतात या समान असतात आणि कोणांची जी जोडी असते ती ही जोडी समान असते. पतंग चौकोन. आलं लक्षात. तर अशा प्रकारे ह्याच्यात एक आपल्याला पुस्तकामध्ये प्रश्न दिलेला आहे. बघा असा प्रश्न दिलेला आहे. 1 2 3. तर दिलेल्या त्रिकोणामध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती. त्रिकोणांची एकूण संख्या किती काढायचं आहे. तर काढताना काय करायचं आहे. इथं नंबर टाकायचं 1 2 3 4 5 टाकला नंबर. मग काय करायचं यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 + 5 यांची बेरीज करा. तर ह्यांची बेरीज येते 15. मग या त्रिकोणामध्ये एकूण 15 त्रिकोण असतात. तुम्हाला कशा सुद्धा पद्धतीचे गणित येऊ देत अशाला आपण काय म्हणायचं आहे. अशा पद्धतीने हे गणित करायचं आहे. आपण पुस्तकानुसार जात आहोत. आता बघा त्याच्यामध्ये असे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. चौरसाला किती कडा किती हे असतात. चौरसाचे प्रत्येक कोण किती अंशाचा असतो. चौरसाचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. तर ही आकृती कशाची आहे. चौरसाची. ही आकृती कशाची आहे किंवा ही आकृती कशाची आहे. तर ही त्रिकोणाची आहे. असे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. त्यामुळे भूमिती हा घटक अतिशय सोपा आहे. हा तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. 6 बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीला किती शिरोबिंदू असतात. 6 बाजू बंदिस्त. आता प्रश्न काय विचारलाय बघा. 6 बाजू बंदिस्त. 6 बाजू 1 2 3 4 5 6. प्रश्न किती छान विचारलाय बघा. 6 बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीला शिरोबिंदू किती असतात. यासाठी तुम्हाला 6 बाजू काढायला पाहिजे. षटकोन काढलेला. आता याचे शिरोबिंदू किती आहेत बघा. 1 2 3 4 5 आणि 6. 6 बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीचे शिरोबिंदू सुद्धा 6 आहेत. 4 बाजू 4 शिरोबिंदू घेऊन खालीलपैकी कोणती आकृती तयार करू शकतो असा प्रश्न विचारलाय. 4 बाजू आणि 4 बिंदू. 4 बाजू 4 बिंदू पासून आपण काय तयार करू शकतो. तर चौरस करू शकतो. आयत करू शकतो. चौकोन करू शकतो. त्रिकोण करू शकतो का नाही. त्यामुळे 3 पर्याय बरोबर येणार. 1 बरोबर येणार नाही. पुढचा सगळ्यात महत्वाचा आहे घन इष्टिका चिन्हे. घन इष्टिका चिन्हे 27 आपला घटक आहे तो. घटक एकदम सोपे आहेत. घन इष्टिका चिन्हे. घन इष्टिका चिती. आता बघा इष्टिका चितीच्या सर्व बाजू या समान मापाच्या असतात. त्याला आपण घन म्हणतो. ज्या इष्टिका चितीच्या सर्व बाजू समान असतात. बघा ज्या इष्टिका चितीच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. सर्व बाजू समान मापाच्या असतात त्याला आपण घन म्हणतो. लक्षात. आता घनाला एकूण 8 पृष्ठे असतात. 8 पृष्ठे म्हणजे पृष्ठभाग. 8 पृष्ठे असतात.
लक्षात. सॉरी, सहा पृष्ठे असतात. सहा पृष्ठे असतात म्हणजे एक, दोन, तीन, चार, पाच आणि पाठीमागचा एक सहा. सहा पृष्ठे असतात. आठ शिरोबिंदू असतात. आठ शिरोबिंदू असतात. आता आठ शिरोबिंदू कसे बघा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ. हे आठ त्याचे शिरोबिंदू झाले. इष्टिका चितीला 12 कडा असतात. 12 कडा ही सगळ्यात महत्वाचं आहे. इयत्ता चौथीसाठी इष्टिका चितीवर नक्कीच प्रश्न विचारतात. इष्टिका चितीला सहा पृष्ठे आहेत, आठ शिरोबिंदू आहेत आणि 12 कडा आहेत. कडा म्हणजे बाजू आहे बघा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11 आणि 12 झाल्या 12 कडा. त्याला घन म्हणायचं, ठोकळा. पुढं आहे इष्टिका चिते. म्हणजे आपण थोडक्यात वीट असते की नाही, वीट, ती वीट ह्याला म्हणायचं इष्टिका चिते. इष्टिका चिती. इष्टिका चितीला सुद्धा सहा पृष्ठे असतात. सहा पृष्ठे, सहा शिरोबिंदू. आता सहा पृष्ठे जरी असली तरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे समोरासमोरची पृष्ठे ही समान मापाची असतात. ही पृष्ठभाग, हा पृष्ठभाग समान मापाचा, हा पृष्ठभाग त्याच्या पाठीमागचा समान मापाचा, हा पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग समान मापाचा असतो. त्याला सुद्धा एकूण कडा 12 असतात. कडा 12, शिरोबिंदू 8. त्याला सुद्धा शिरोबिंदू ह्या 8 असतात. आलं लक्षात. तर इष्टिका चिती सगळ्यात महत्वाची आहे, लक्षात ठेवा. पुढे त्याच्यावर प्रश्न कसे विचारलेत बघा. चौरसाकृती पृष्ठ असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणतात? चौरसाकृती पृष्ठ असणाऱ्या बघा. आता चौरसाकृती पृष्ठ असणाऱ्या त्रिमितीय, तीन त्रिमितीय आकृतीला आपण काय म्हणतो? तर चौरसाकृती पृष्ठे असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला आपण शंकू म्हणतो. इष्टिका चितीच्या कडा, इष्टिका चितीचे शिरोबिंदू व पृष्ठभाग बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे प्रत्येक कडा किती आहे. परत घनाला किती कडा व किती शिरोबिंदू आहेत. एका घनाला किती कडा आहेत? तर 12 कडा आहेत, 6 शिरोबिंदू आहेत. तर घनाच्या सर्व कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे यांची बेरीज किती विचारलेली आहे. घनाच्या सर्व कडा, शिरोबिंदू आणि पृष्ठे या सर्वांची बेरीज विचारलेली आहे. यांची बेरीज तुम्ही करू शकता. प्रत्येक इष्टिका चितीला समान मापाच्या कमीत कमी किती कडा असतात? प्रत्येक इष्टिका चितीला समान मापाच्या, आता ह्याच्यावर प्रश्न विचारलाय. प्रत्येक इष्टिका चितीला समान मापाच्या कमीत कमी किती कडा असतात? समान मापाच्या कमीत कमी दोन असतात. ही समोरासमोरची, ही समोरासमोरची. लक्षात, म्हणजे चार कडा त्याच्या कशा असतात? समान मापाच्या असतात. याच्या ह्या चार, ह्या चार आणि ह्या चार. किमान त्याच्या काय असतात? एक, दोन, तीन, चार, एक, दोन, तीन, चार अशा प्रकारे कडा आपण मोजू शकतो. घनाच्या सर्व पृष्ठभागाचा आकार हा चौरसाकृती असतो, लक्षात घ्या. इष्टिका चितीचा पृष्ठाचा आकार हा सुद्धा आयताकृती असतो. इष्टिका चितीचा पृष्ठाकार कसा असतो? तर आयताकार असतो. आलं लक्षात. पुढे बघा. पुढचा घटक घेणार आहोत आपण परिमिती हा घटक घेऊयात आणि मग आपल्याला जेवढे घटक झाले ते थांबायचे आहेत. परिमिती. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. तुम्हाला मी सांगितलंच होतं, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज.
आयताची परिमिती म्हणजे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी. आता हा आयत आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू कशा आहेत? समान आहेत. म्हणून आयताची परिमिती काढताना 2 कंसात आपण काय करतो? लांबी अधिक रुंदी करतो. लांबी अधिक रुंदी. आयताची लांबी जर काढायची असेल तर आता आयताची जर लांबी काढायची असेल, आयताची लांबी काढायची असेल बघा, आयताची लांबी एका बाजू दिलेली असते, मग दुसरी बाजू काढायची असते. आयताची लांबी 4 गुणिले बाजू. आयताची लांबी 4 गुणिले बाजू. आयताची रुंदी, आता आयताची लांबी बघितली आपण. आयताची लांबी काढायची असेल तर त्याचं सूत्र बघा, परिमिती भागिले 2. परिमिती भागिले 2, त्याच्यानंतर वजा रुंदी. वजा आपल्याला काय करायची आहे? रुंदी काढायची आहे लांबी काढताना. आणि आयताची जर रुंदी काढायची असेल, परिमिती भागिले 2 वजा लांबी असं करतो. समभुज त्रिकोणाची परिमिती काढायची असेल तर 3 गुणिले बाजू. समभुज त्रिकोणाची जर बाजू काढायची असेल तर परिमिती भागिले 3. ही सगळी सूत्र आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्याच्यावर आधारित आता आपल्याला काय करायचंय? परिमितीवर आधारित आपल्याला आता गणित सोडवायचे आहे. आलं लक्षात? तर बघा, परिमिती काय आहे? 8 सेमी बाजू असलेल्या आयताची परिमिती किती आहे? 8 सेमी बाजू असलेल्या, 8 सेमी त्रिकोणाची घेऊया. 8 सेमी, आता इथं 8 सेमी बाजू असलेल्या त्रिकोणाची परिमिती. 8 सेमी बाजू असलेल्या त्रिकोणाची परिमिती म्हणजे ही त्रिकोण आहे, याची 8 सेमी 8 सेमी 8 सेमी, म्हणजे 8 अधिक 8 अधिक 8 करायचं. 8 त्रिक 24. तुम्हाला सांगितलेल्या त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज. त्याच्यानंतर आता एक घटक दिलेला आहे, दिलेल्या आकृतीची परिमिती काढा. मग दिलेल्या आकृतीला काय केलेलं आहे? आकृती कशी दिलेली आहे बघा, अशी 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 आकृती दिलेली आहे. परत 1 2 5 3 4 असे त्याच्या बाजू दिलेल्या आहेत. तर दिलेल्या आकृतीची परिमिती, आता प्रत्येक बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. प्रत्येक बाजू या वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. त्यामुळं याचं उत्तर काय येणार आहे? प्रत्येक बाजूची काय करायची? आपण बेरीज करायची आहे. 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15, म्हणजे याची परिमिती काय येणार आहे? 15 येणार आहे. आता 4 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढायची आहे. 4 सेमी लांबी व 4 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर तर अशा प्रकारे लांबी व रुंदी काढायची आहे. चौरसाची परिमिती 80 असल्यास त्याचे क्षेत्रफळ सुद्धा आपल्याला काढायचे. क्षेत्रफळ बरोबर आता आपल्याला बाजू वर्ग काढून त्याचं आपण क्षेत्रफळ हे काढू शकतो. अशा प्रकारे आज आपण परिमिती हा घटक घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचंय? दिलेल्या घटकावर परिमिती असू दे किंवा आता वर्तुळ, वर्तुळ ह्याच्यामध्ये आपला एक घटक जो राहिलाय, वर्तुळामध्ये अगदी सोपे प्रश्न आहेत. तर हे आहे वर्तुळ, सगळ्यांनी लक्ष द्या. वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये मध्यभागी शिरोबिंदू असतो.
वर्तुळाच्या दोन्ही शिरोबिंदूतून दोन्ही बाजूला हा जोडणारा हा व्यास असतो. हा व्यास नेहमी शिरोबिंदूतून इकडे इकडे जातो, हा ह्याला व्यास म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. या व्यासच्या निम्म व्यासच्या निम्मी त्रिज्या असते. या व्यासच्या निम्मी ही त्रिज्या आहे बघा. जर व्यास हा 4 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या ही 2-2 सेंटीमीटर असते. आलं लक्षात. आता जीवा वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा जीवा असतो. कुठं पण जीवा काढ, वर्तुळावर असंख्य जीवा काढता येतात, वर्तुळावर असंख्य व्यास काढता येतात, वर्तुळावर असंख्य त्रिज्या काढता येतात. वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे ही वर्तुळाची त्रिज्या असते. आता काय दिलेलं आहे, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असताना वर्तुळाचा व्यास किती? त्रिज्या 7 सेंटीमीटर असताना व्यास किती? मग व्यास म्हणजे किती? 2 गुणिले त्रिज्या. व्यास काढायचा असेल तर 2 गुणिले 7, 14 सेंटीमीटर. आणि समजा जर आपल्याला व्यास दिला 10 सेंटीमीटर तर त्रिज्या किती असणार आहे? व्यास छेद 2 म्हणजे 10/2. बेकी बे बे पंचे 10. अशा प्रकारे आपण काय करायचंय, ही गणितं सोडवायची आहेत. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. वर्तुळावर असंख्य त्रिज्या करता येतात. एका वर्तुळात जास्तीत जास्त असंख्य व्यास करता येतात. एका वर्तुळ केंद्रात किती केंद्रबिंदू असतात? एका वर्तुळ केंद्रात एकच केंद्रबिंदू असतो. तर अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं आहे, वर्तुळ हा घटक दिलेला आहे. त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा मी आता घेतलेले आहेत. एकूण आपण 4 ते 5 घटक आज गणितचे घेतलेले आहेत. अगदी सोपे घटक आहेत. फारच थोडे दिवस राहिल्यामुळे आपण काय करायचं आहे, दिलेले घटकावरची ही सगळी उजळणी प्रत्येक घटकाची 3-3 ते 4-4 वेळा आपण उजळणी करायची. म्हणजे 34साठी प्रश्नपत्रिका 100 मार्काची असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, ही गणितची प्रश्नपत्रिका आहे. गणित आणि मराठी व गणित असं तुमचं काय असणार आहे, ह्याच्यामध्ये विभागणी असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि छान मार्क मिळवा. प्रत्येक घटकाची 2-2 ते 3-3 वेळा उजळणी व्हायला पाहिजे. ओके, आपण इथंच थांबूया. थँक्यू.